विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला, तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड मिळालंय, म्हणजे तुमची सीईटीची एक्झाम केव्हा आहे याची तारीख तुम्हाला कळालेली आहे. सेकंड अटेम्प्ट. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काही मुलं अशी आहेत की ज्यांना फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट मिळालेली आहे, म्हणजे पहिलाच पेपर त्यांचा आहे. बरं, काही मुलं अशी आहेत ज्याचा 20 तारखेला 21 तारखेला पेपर आहे, म्हणजे काहींचे पेपर 12, 13, 14लाच फिनिश होणार आहेत आणि काहींचे पेपर शेवटी असणार आहेत. आता इथं मला डिस्कस करायच्यात काही इम्पॉर्टंट गोष्टी. ज्यांचा पेपर पहिल्यांदा आहे त्यांनी अगदी निवांत राहा. मी तुम्हाला सांगतो, निवांत राहा म्हणजे कुठलं टेन्शन नाहीये तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कोणाला विचारायचंच नाहीये की पेपर कसा होता, शिफ्ट सोपे आहेत का, पेपर अवघड आहेत का, डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे का कमी आहे, काही विचार करायची गरज नाहीये. आणि तुमच्याकडे दिवस कमी आहेत असा विचार आणू नका. होय, आणू नका. एक लक्षात घ्या, शिफ्ट 12 तारखेला असू दे नाहीतर 20 तारखेला असू दे, फायनल रिव्हिजनला तुम्हाला शेवटचे 4-5 दिवस लागणार आहेत. म्हणजे समजा आज 5-6 तारीख आहे, तर तुमच्याकडे आता फायनल रिव्हिजनला जे 4-5 दिवस उरलेत ना, ते प्रॉपर रिव्हिजन करा. लक्षात घ्या, अगदी परफेक्ट तुम्ही जेवढं केलंय ते रिवाइज करायची वेळ आलेली आहे. बरोबर आहे. आणि ज्यांचा पेपर लवकर आहे त्यांना तणाव नाहीये. आता ज्यांचा पेपर शेवटी आहे त्यांच्याबद्दल बोलतो. दरवर्षी जशी ऑनलाईन एक्झाम सुरू झाले, दरवर्षी काय होतं, पहिले पेपर मुलांना सोपे जातात आणि नंतरचे पेपर अवघड 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 वाटतात. मी यावेळेस प्रूव्ह करून दाखवले मुलांना की एका वर्षी एकाच टाईपचे प्रश्न आलेत जवळजवळ सगळ्या शिफ्टमध्ये. बऱ्यापैकी पेपर सिमिलर आहेत. मग ज्यांचे पेपर शेवटी आहेत त्यांनी पेपर अवघड येत आहेत, पेपर टफ आहेत, डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे, जेईतले प्रश्न येत आहेत, असं कोण सांगत असेल तर म्हणायचं हो बाजूला, आमचा मला अभ्यास करू दे. आणि अभ्यास करताना तुम्ही काय करायचं लक्षात घ्या. आता तुम्हाला माहितीच आहे, ओके, वेगळे युट्यूब चॅनलवर तुम्हाला 2026 चे क्वेश्चन्स आता मिळालेले पण आहेत. आणि तुम्हाला तेच करायचं आहे की 12 तारखेपासून तुम्हाला जे जे पीवायक्यूज मिळतील या वर्षीचे या शिफ्टचे, ते जरा थोडेसे बघावे लागतील. तुमची प्रॉपर रिव्हिजन मध्ये त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवावं लागेल. बाकी तणाव घ्यायची काही गरज नाहीये, लक्षात घ्या. पण हो, शेवटी शिफ्ट असेल तर एवढं होणार आहे, तुम्ही जर एखाद्या कुठल्या हॉस्टेलमध्ये असाल तर मुलं पटपट निघून जाणार आहेत. लक्षात घ्या. मग त्यावेळेस मनावर कंट्रोल ठेवावं लागणार आहे. ज्यांची फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट ते मोकळा होणार आहे, तो निवांत होणार आहे. आणि आपल्याला जरा देवाच्या कृपेनं एक्स्ट्रा दिवस मिळालेत ना, त्याचा विचार करून अभ्यास केला पाहिजे. बस एवढंच अपेक्षित आहे. लक्षात घ्या, अजून काही अपेक्षित नाहीये. बरं, इथं आणखीन एक लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी सांगतो, मला ते परत सांगणं गरजेचं आहे, माझं ते कर्तव्यच आहे म्हणूया आपण. बाळांनो, तुम्हाला ॲट एनी कॉस्ट तुमचा सध्या तुम्ही ज्या स्टेजला आहात, जिथं समजा तुमचा 80 वर स्कोर स्टक झालाय, 90 वर, 100 वर, पुढे वाढत नाहीये, पण बाळांनो तुम्ही हे पुढचे काही दिवस प्रॉपर युटिलाइज करा आणि मला 20+ मार्क एक्स्ट्रा द्या. मला तुमच्याकडून 20 मार्क एक्स्ट्रा हवे आहेत. हे 20 मार्क मला टॉपच्या कॉलेजमध्ये घेऊन जाणार आहेत. येते लक्षात? बरं, आता सगळ्यात महत्वाचं पेटून उठलं पाहिजे. आता आली ना एक्झाम जवळ, सेकंड अटेम्प्ट आलाय जवळ, ठरलंय, तारीख मिळालेली आहे तुम्हाला. आणि तुम्हाला सेंटर मिळालं नसेल पण सिटी कुठले ते पण कळालंय. मग मी पहिल्या वेळेस सांगितलं होतं, आता माझ्या हॉस्टेल मधले 3 ते 4 मुलं अशी आहेत की ज्यांना 14 तारखेला 13 का 14 तारखेला फलटणला शिफ्ट मिळाले. मॉर्निंग शिफ्ट आहे, मॉर्निंग. मग ते मला विचारत होते की सर आम्ही पहाटे जाऊ का, सकाळी जाऊ का. मी त्यांना म्हणलं ही रिस्क घ्यायची नाहीये. सातारा फलटण 2 तासाचं अंतर आहे. होय, पण मी तुम्हाला सांगतो, जर या मार्गे गेलं तर रेल्वेचं फाटक आहे, या मार्गे गेलं तर काही ठिकाणी ट्रॅफिक जामचे चान्सेस आहेत म्हणूया आपण. मग ही रिस्क घेऊ नका. फलटणच्याच मुलांच्या बाबतीत एक 3-4 वर्षापूर्वीची घटना मला माहिती आहे. त्यांची मॉर्निंग शिफ्ट होते. सकाळून ते एसटीतून निघाले होते, एसटीतून फलटणवरून सातारला यायसाठी. एसटी रस्त्यात बंद पडली, वेळेवर गाडी मिळाली नाही, सेंटरला पोहोचू शकले नाहीत. 1 वर्ष वाया गेलं. सीईटी सेल इथं दयामाया दाखवणार नाही. तुम्ही नीटच्या मुलांचे व्हिडिओ बघत असतील की 10-15 मिनिट लेट झालं, गेट बंद होतोय, मुलांना एंट्री नाही. मी बरेचसे व्हिडिओ बघितलेत, मुली अशा रडतायत गेटवर, मला आत घ्या, आत घ्या, सेंटरमध्ये घ्या. नियम म्हणजे नियम. मग मुद्दा असा कळाला का, तुम्ही सेंटरच्या ठिकाणी वेळेवर तर गेलंच पाहिजे बाळांनो. आणि होय बाळांनो, आता एनर्जी आणा तुमच्यात. बरेच जण अजून ट्रिपला गेलेत, अजून एन्जॉय करतायत. मी तर नावं घेत नाही, माझ्याच क्लासमधले काही मुलं मुली आहेत की जे निवांत आहेत. लक्षात घ्या, मला काही तुम्हाला अशा मुलांशी देणं घेणं नाहीये. तुम्ही करताय ना, अजून अभ्यास करा. होय, तुम्हाला तुमच्यासाठी अभ्यास करायचा हे तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या की इथून पुढचं 10वी नंतरचं आयुष्यच वेगळं आहे बाळांनो. इथे तुम्हाला स्वतःच्या हिमतीने स्वतःचं करिअर तयार करायचंय. कुठपर्यंत आई वडिलांचं हे करायचंय आपल्याला, त्यांच्या
काय म्हणूया आपण, बरीचशी मुलं बघतो मी, काही करत नाहीत, नुसतं एन्जॉयमेंट चाललेली असते. लक्षात घ्या, पालकांना लक्षात येत नाही की आपण चुकतोय, की सगळे लाड मुलांचे पुरवतोय आणि मुलं अभ्यासच करत नाहीत. मग तुम्ही करताय ना, अजून करा. मला एवढे मार्क तुमच्याकडून हवे आहेत एक्स्ट्रा. बरं, एवढ्या मार्कासाठी स्ट्रॅटेजी तर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलंय की तुम्ही जास्त फोकस याच्यावर द्या. अरे बाळांनो, थोडंसं वाढवा याचं अभ्यासाचं प्रमाण. इथं तुम्ही कमी आहे, ज्यांचा स्कोर कमी आहे ना, समजा त्यांचा स्कोर 80-90 मध्ये अडकलाय ना, ते मॅथ्स मध्येच कमी आहेत. केमिस्ट्रीमध्ये तुमचा बऱ्यापैकी स्कोर होतोय, होतोय आणि फिजिक्समध्ये फॉर्म्युले येत नाहीत तुम्हाला. तुम्ही चुकला कुठेतरी म्हणूया आपण. पण आता आता टिपिकल मी म्हणलो होतो 10 ते 12. 10 ते 12 तरी टॉपिक तुम्ही केले फिजिक्स मधले. एरर अनालिसिस ऍट एनी कॉस्ट करायचं. फिजिक्स मधलं वेक्टर 11चं करायचं. हे नवीन टॉपिक ऍड झालेत. सोपे आहेत, हातातले मार्क आहेत, बोनस मार्क आहेत. मग असं करत करत यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट करा ना परफेक्ट. प्रत्येक शिफ्ट मध्ये त्याच्यावरती प्रश्न आहे, लक्षात घ्या. मग असं टिपिकल क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. हो, टिपिकल. आणि आनंदाची बातमी काय, यावेळेस नीटचा पेपर पण सोपा होता. म्हणजे मुलं काय म्हणत होते की डिफिकल्टी लेवल वाढत चालले, नीटचा पेपर भयानक अवघड होता. 2 वर्षापूर्वी मुलं इतकी म्हणजे शॉकिंग पेपर होता म्हणून आपण टफ शिफ्ट होते. पण सगळ्यांसाठी टफ होती ना बाळांनो. म्हणजे मुद्दा कळाला. मग जर एखादी शिफ्ट अवघड असेल, सगळ्यांसाठी असणार आहे. म्हणजे हे सगळं ओव्हर थिंकिंग बंद करून मला तुमच्याकडून फक्त अभ्यास हवाय. तोही परफेक्ट. तोही परफेक्ट अभ्यास हवा आहे. मग कराल ना अभ्यास? कराल ना अभ्यास? करणं अपेक्षित आहे. पाहिजे मला अभ्यास. ओके. बरं, आता आपल्या चॅनलवर जे लाईव्ह सेशन अटेंड होत आहेत, वेळेवर अटेंड करा, लक्षात घ्या. ओके. आणि शेवटचे 4-5 दिवस मिळून अभ्यास करूया, चांगला स्कोर करूया. ऑल द बेस्ट.